हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 9चा चॅप्टर नंबर 2 रियल नंबरचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.1। ठीक आहे, तर 2.1 मध्ये बघा आपल्याला 3 क्वेश्चन दिले आहेत। ते क्वेश्चन घ्यायच्या अगोदर बघा क्वेश्चन नंबर 1 बघा काय आहे। क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप। आता टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप काय आहे हे बघा। ठीक आहे, हे बघा टर्मिनेटिंग म्हणजेच काय, कोणत्याही नंबरने जर त्या नंबरला डिवाइड केलं तर काय येते आन्सर परफेक्ट येते, म्हणजे त्याचा जो रिमाइंडर असतो तो काय तो 0 येतो। आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप मीन्स जर कोणत्याही नंबरने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर काय येते, म्हणजेच कंटिन्युअसली सुरूच राहते, त्याची रिमाइंडर 0 येत नाही, म्हणजेच काय ते आन्सर कंटिन्यूस मध्ये सुरू राहते। हे डॉटचा मिनिंग काय आहे, हा 2 जो आहे हा आता परत कंटिन्युअसली येत राहणार आहे, म्हणून तिथं काय दिलं आहे, डॉट दिलं आहे। ठीक आहे, आपण बार पण देऊ शकतो किंवा डॉट देऊ शकतो। ठीक आहे, टर्मिनेटिंग म्हणजेच एक स्पेसिफिक आन्सर येते, नॉन टर्मिनेटिंग म्हणजेच ते आन्सर परत परत रिपीट होते। ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 1 बघा। मग बघा आता काय दिलं आहे, 13/5 दिलं आहे। आता याची मी 2 टाईपमध्ये आन्सर देते, एक लॉंगेस्ट फॉर्म आहे आणि एक इझिएस्ट, जे आपल्याला शॉर्टकट फॉर्म दिला आहे बुकमध्ये तो। ठीक आहे, आता बघा सिंपल ज्या मेथडने करायचं ते कसं करायचं। आता फक्त 5ने काय करायचं, 13ला डिवाइड करायचं। ठीक आहे, काय ते 5 2 जा 10, 13 - 10 3, आता 3ला डिवाइड नाही होत म्हणून पॉईंट इथं काही 0, 5 6 जा 30, काय ते 30 - 30 0 आणि रिमाइंडर 0, म्हणजेच कोणता फॉर्म असेल, टर्मिनेटिंग। ठीक आहे, म्हणजेच काय आलं आपलं 13/5चा आन्सर काय आलं 2.6। मग काय आपलं कन्क्लुजन, द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर कोणता दिलेला आहे, 13/5 विल बी टर्मिनेटिंग टाईप। ठीक आहे, आपण या पद्धतीने काढू शकतो। ठीक आहे, आता दुसरी सोपी पद्धत बघा काय सांगते। इथे बघा आपल्याला बुकमध्ये एक नोट दिलेली आहे 2 नंबरची। नोटिस द प्राइम फॅक्टर ऑफ द डिनॉमिनेटर ऑफ रॅशनल नंबर इफ द प्राइम फॅक्टर आर 2 और 5 ओनली देन इट्स डेसिमल एक्सपान्शन इज टर्मिनेटिंग। म्हणजे जे प्राइम आपला जो हे असेल, आपल्याला जो रॅशनल नंबर दिलेला असेल त्याचा जो डिनॉमिनेटर असेल त्याचे प्राइम फॅक्टर काय आला पाहिजे, 2 और 5 आले तर काय असतील ते आपलं जे पूर्ण रॅशनल नंबरचा आन्सर काय असेल, आपलं टर्मिनेटिंग असेल। ठीक आहे, इफ द प्राइम फॅक्टर आर अदर दॅन 2 और 5 ऑल्सो देन इट्स डेसिमल एक्सपान्शन इज नॉट टर्मिनेटिंग अँड रिकरिंग। जर त्याचे ज्या डिनॉमिनेटरचे प्राइम फॅक्टर 2 आणि 5 आले नाहीत तर तो कोणता असेल, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप। ठीक आहे, ह्याच मेथडने आपण सर्व सॉल्व करणार आहे। ठीक आहे, तुम्ही या मेथडने पण सॉल्व करू शकता, पण आता जर मोठे नंबर असतील तर एवढी डिव्हिजन नाही करू शकत, म्हणून ही सोपीवाली चला आता हाच क्वेश्चन मी त्याने करून दाखवते। आता याचा डिनॉमिनेटर काय दिलेला आहे, 5 दिलेला आहे। ठीक आहे, आता बघा 5चे फॅक्टर कसे येतील, 5चे फॅक्टर 5 1 जा 5 एकच येतो, म्हणजेच काय येईल, हिअर डिनॉमिनेटर इज 5 आणि 5 मल्टिप्लाय बाय 1 इज 5। ठीक आहे, सिन्स 5 इज द ओनली प्राइम फॅक्टर, काय असते आपलं 2 और 5 पाहिजे, तर काय असते आपलं हे टाईप कोणता असते, टर्मिनेटिंग। 5 इज द प्राइम फॅक्टर इन द डिनॉमिनेटर। आहे फक्त 5, मग काय येईल आपला, द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर इज रॅशनल नंबर
13/5 will be terminating टाईप. ठीक आहे. तर बघा ही मेथड पण सांगितली आणि ही पण सांगितली. आपण सर्व एक्झाम्पल याच मेथडनी सॉल्व करणार आहे. ठीक आहे. जसे जसे एक्झाम्पल घेईल तसं तसं अजून व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे. बघा सेकंड काय दिलेलं आहे 2/11. आता आपल्याला काय असते डिनॉमिनेटरचं काय करावं लागते प्राईम फॅक्टर काढावं लागतात. बघा 11चे प्राईम फॅक्टर काय निघतात काय करावं लागते 11 1 जा 11 असंच आहे. आता इथं 2 किंवा 5 आला का प्राईम फॅक्टर नाही आला. बघा 2/11 याचं डिनॉमिनेटर काय हिअर डिनॉमिनेटर इज 11 किंवा त्याचे फॅक्टर काय आले 11 × 1 म्हणजेच 11. सिन्स द डिनॉमिनेटर is other than prime factor 2 or 5. काय आहे कोणते आले प्राईम फॅक्टर 2 और 5च्या व्यतिरिक्त आले म्हणजेच काय असेल आपला टाईप कोणता असेल द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर इज रॅशनल number 2/11 will be non-terminating recurring टाईप. म्हणजेच आपला कोणता फॉर्म आला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ठीक आहे. म्हणजे आपले प्राईम फॅक्टर 2 और 5 नाही आले म्हणून काय आला नॉन टर्मिनेटिंग. जर 2 और 5 असते तर काय आलं असतं टर्मिनेटिंग. ठीक आहे. थर्ड वाला बघा काय आहे 29/16. तर 16चे काढायचे आपल्याला प्राईम फॅक्टर बघा इथे काढते मी कशाने डिवाइड करावं लागते 2ने. 2 8 जा 16 परत 2 4 जा 8 2 2 जा 4 2 1 जा 2 आलं. तर काय येईल 29/16. आता डिनॉमिनेटर काय हिअर डिनॉमिनेटर इज 16 म्हणजे त्याचे फॅक्टर काय आले 2 × 2 × 2 × 2 आले फॅक्टर प्राईम फॅक्टर. आता बघा ह्या प्राईम फॅक्टरमध्ये कोणता नंबर दिसतो फक्त 2 आहे. ठीक आहे. म्हणजेच काय असेल आपला टाईप कोणता असेल टर्मिनेटिंग. सिन्स 2 is the only prime factor in the denominator. ठीक आहे. म्हणजेच काय असेल द डेसिमल फॉर्म ऑफ द rational number 29/16 will be terminating. जर 2 किंवा 5 असेल तर आपला काय कोणता टाईप असतो टर्मिनेटिंग टाईप. ठीक आहे. बघा तर इथे डिनॉमिनेटर किती दिला आहे 125. तर 125चे काय करूया आधी प्राईम फॅक्टर काढून घेऊया. ठीक आहे. कशाने डिवाइड होतात ते 5 5 2 जा 10 आणि 5 5 जा 25 परत 5 ने 5 5 जा 25 5 1 जा 5. ठीक आहे. प्राईम फॅक्टर आले. आता सांगा मला हिअर डिनॉमिनेटर किती दिले आहे डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू 125 आहे आणि याचे प्राईम फॅक्टर काय आले 5 × 5 × 5. ठीक आहे. सिन्स 5 इज द ओनली वन फॅक्टर ओनली प्राईम फॅक्टर फक्त 5 फॅक्टर आहे इन द डिनॉमिनेटर. सिन्स काय मग
the decimal form of rational number 17/125 will be terminating type. ठीक आहे. बघा इथे डिनॉमिनेटर काय दिलेलं आहे, 6 दिले. 6 चे प्राइम फॅक्टर काय येतील, 2 3 जा 6 आणि 3 ला कशाने डिवाइड होईल, 3 ने. 3 1 जा 3. ठीक आहे. आता हियर डिनॉमिनेटर काय दिलं आपल्याला, न्यूमरेटर इज 6 आणि फॅक्टर काय आलं, 2 मल्टिप्लाय बाय 3 आलं. आता आपल्याला कोणते फॅक्टर पाहिजे असतात, 2 किंवा 5 पाहिजे असतात, पण इथं काय 2 किंवा 3 आहे. तो म्हणजे हा आपला टर्मिनेटिंग आहे का, नाही. काय असेल, नॉन टर्मिनेटिंग. सिन्स द डिनॉमिनेटर इज अदर दॅन 2 or 5 म्हणजेच द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर 11/6 will be non-terminating रिकरिंग टाइप. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन द डेसिमल फॉर्म. काय दिलं आपल्याला, रॅशनल नंबर दिले आहेत खाली काही, आणि त्याला सिम्पली कशामध्ये आणायचं आहे, डेसिमल फॉर्ममध्ये. ठीक आहे. सिम्पली काय करायची, डिव्हिजन. 200ने कशाला 127ला डिवाइड करायचं. 200ने 127ला डिवाइड होते का, नाही. म्हणजेच कशाने होते, 0ने. इथं काही 0 मायनस 127. आता इथं काय घेते मी, एक डेसिमल पॉईंट, म्हणजे इथं काही 0 वाढून जाईल. ठीक आहे. आता 206 चा 1200. याची काय करते, सबट्रॅक्शन. 0 मायनस 0 7 0 0. ठीक आहे. आता परत काय घेते, की तर 0 घेते. 200 3 जा 600. इथं करायचे 100. तर परत 100 डिवाइड होते का, नाही. म्हणून एक 0 वाढवून घेते. डेसिमल पॉईंट दिल्यानंतर आपण प्रत्येक वेळेस 0 वाढवू शकतो. ठीक आहे. आता 205 जा 1000. याची काही सबट्रॅक्शन 0. म्हणजे आपलं रिमाइंडर आली 0, म्हणजे आपला आन्सर संपलं. म्हणजेच आन्सर काय येईल, 127/200चा डेसिमल फॉर्म काय येईल, 0.635. हे झालं आपलं आन्सर. बघा सेकंड काय दिलेलं आहे, 25/99. आता 99चं टेबल नाही आहे, तर आधी काय करायचं, 99चं टेबल मी इथं काय केलं आहे, 5पर्यंत बनवून घेतलेलं आहे. ठीक आहे. आपण मी 5पर्यंत बनवला, जास्त लागला तर अजून जास्त वाढवेल त्याला. ठीक आहे. आता 99ने 25ला डिवाइड करू, होते का, नाही. सिम्पली कशाने करावं लागेल, 0ने डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. साधी सिंपल डिव्हिजन आहे. काय येईल, 25. इथं काय दिला, डेसिमल पॉईंट. तिथं काय येईल, 250. आता 250 आहे का टेबलमध्ये, नाही. त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणता आहे, 198. म्हणजेच 99 2 जा 198. याची सबट्रॅक्शन काय येईल, इथं 10, इथं 4. 10 मायनस 8 2 4 मायनस 9 म्हणजेच 14 मायनस 9 5 आणि इथं 0. आता 52 होते का डिवाइड, नाही. परत काय घ्यावं लागेल, एक 0 वाढवावं लागेल. 52 आहे का, नाही. 99 5 जा 495.
याची सबट्रॅक्शन काय येईल, इथं काय येईल 10, इथं 1, 10 - 5 5, तर 1 म्हणून 9 परत मायनस नाही होत, म्हणजे इथं काय करावं लागेल 11 आणि इथं राहील 4, 11 - 9 2 आणि 4 - 4 0. आता परत इथं एक 0 वाढवायचा, 250 आहे का, नाही, परत काय करावं लागेल 2, काय येईल 198, इथं परत काय येईल आता 2 आणि इथं 5. ठीक आहे, परत बघा सेम आपलं काय होत आहे, स्टेप रिपीट होतं. आता इथं 25 रिपीट आला, आता 52 आला, म्हणजे आता मी परत एकदा इथं 0 घेईल. ठीक आहे, म्हणजे ही प्रोसेस काय होत आहे, रिपीट होत आहे. ठीक आहे, म्हणजे आपण याला असं लिहू शकतो का, 25/99 इज इक्वल्स टू, याचा डेसिमल फॉर्म असा लिहू शकतो का 0.25 बार, म्हणजे हा 25 काय होत आहे, रिपीट होत आहे, म्हणजे हा झाला याचा डेसिमल फॉर्म. बघा 7 काय करायचं, डिवाइड करायचं 23ला, काय 7 3 = 21, 3 - 1 2. ठीक आहे, जर 2 नाही होत म्हणजे इथं पॉईंट, म्हणजे इथं येईल 20, 7 2 = 40, 20 - 40 6, परत काय येते एक 0 वाढ घेते मी, आता 7 60 येते का, 7 8 = 56, इथं काय येईल 10 - 6 4 आणि 0, परत इथं 0 वाढवते, 7 5 = 35, परत इथं करायचे 5, परत 5 0 50, 7 7 = 49, तर काही 50 - 49 1, इथं काही 10, म्हणजे 7 1 = 7, इथे राहतात 10 - 7 3. ठीक आहे, तर 3ला अजून एक 0 घेतलं, 7 7 4 = 28, तर परत काय राहते 30 - 28 2, तर बघा परत काय आला आपला 2 आला आहे, इथला 2 परत 2 आला, रिपीट होत आहे, म्हणजेच आपला डेसिमल फॉर्म काय येईल 23/7 इज इक्वल्स टू 3.285714 आणि बार, हा काय येईल आपला डेसिमल फॉर्म. बघा काय करायचं, 5ने 4ला डिवाइड करायचं, कशाने करावं लागेल 0 4, तर काही पॉईंट 5 8 = 40 आला 0 0, म्हणजेच 4/5चा डेसिमल फॉर्म काय 0.8. बघा 17/8 काय करायचं, सिंपल डिव्हिजन, 8 2 = 16, 17 - 16 1, इथं काय येईल डेसिमल पॉईंट, म्हणजे इथं 0, 8 1 = 8, काढलं 10 - 8 220, 8 2 = 16, म्हणजेच 21 - 16 4, म्हणजेच 40 झालं, 8 5 = 40, म्हणजे 0 0, म्हणजे 17/8चा डेसिमल फॉर्म काय आला 2.125, हा आला याचा डेसिमल फॉर्म. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म. आता आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये दिलेला नंबर आणि रॅशनल नंबरमध्ये म्हणजेच P/Q मध्ये करायचं आहे. ठीक आहे, बघा सुरुवात लेट, त्याला काय करते मी x डिनोट करते 0.6ला, म्हणजेच x इज इक्वल्स टू 0. या 6च्या वरती डॉट आहे, म्हणजे याचाच मिनिंग काय असतो 6 6 6 अप टू सो ऑन, किती वेळा असेल. ठीक आहे, आता बघा तर डेसिमल पॉईंटच्या नंतर एकच डिजिट आहे, म्हणजेच काय करते मी मल्टिप्लाय बोथ द साईड बाय
10. Multiply both the side by 10. जर 2 डिजिट असले तर 100 ने मल्टिप्लाय करायचं, 3 असले तर 1000 ने करायचं. ठीक आहे. म्हणजेच काय बघा, वी गेट 10x इज इक्वल्स टू 0.666 अप टू सो ऑन मल्टिप्लाय बाय 10. 10x इज इक्वल्स टू, आता हा पॉईंट काय येईल, 1 डिजिट राईट साईडला जाणार, म्हणजे 6.66 डॉट डॉट डॉट, याला काय देते मी, इक्वेशन नंबर 2 नाव देते. ठीक आहे. आता काय करते बघा, सबट्रॅकिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचं, म्हणजेच काही 10x मायनस एक्स, 10x मायनस एक्स. आता 6.66 अप टू सो ऑन मायनस 0.666. याची सबट्रॅक्शन करायची बघा. इथं करते मी 6.66, पॉईंटच्या खाली कधी पण पॉईंट असतो 0. काही लिहि 6 मायनस 6 0, 6 मायनस 6 0, पॉईंट आणि 6 मायनस 0 6, म्हणजे याचा आन्सर काही 6 येईल. 10x मायनस एक्स 9x मीन्स x इज इक्वल्स टू, आता हा 9 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, हा इकडे जाऊ डिवाइड होणार. आता हा 6 आणि 9 3च्या टेबलमध्ये येतात, काय येईल 3 टू द 6, 3 3 जा 9, म्हणजेच x इज इक्वल्स टू 2/3. आणि x म्हणजेच काय होता आपला, आपण डिनोट केला होता 0.6 इज इक्वल्स टू 2/3. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. बघा सेकंड नंबर काय, 0.37 आणि बार काय करते, डिनोट करते x, x इज इक्वल्स टू 0.37 बार. ठीक आहे. तर x इज इक्वल्स टू, जर हा बार काढून टाकला त्याचा मिनिंग काय असतो, 0.3737 अप टू सो इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. तर काय करते, मल्टिप्लाय बाय, तर मी आधीच सांगितलं होतं, जर डेसिमल पॉईंटच्या नंतर एक डिजिट असेल तर 10 ने मल्टिप्लाय करायचं, 2 डिजिट असतील तर 100 ने, 3 असतील तर 1000 ने. आता इथं 2 डिजिट आहेत, म्हणजेच काय करते 100 ने मल्टिप्लाय करते. मल्टिप्लाय बोथ द साइड बाय 100, we get 100x is equals to 0.3737 up to so on multiply by 100. ठीक आहे. आता काय येईल, 100x इज इक्वल्स टू, याला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट 2 डिजिट इकडे जाईल राईट साईडला, म्हणजे 37.37, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता परत सेम तसंच तीच प्रोसिजर, सबट्रॅकिंग इक्वेशन 2 इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2, म्हणजेच काय येईल, 100x मायनस एक्स इज इक्वल्स टू 37.37 डॉट डॉट मायनस 0.3737, इथं पण डॉट डॉट, म्हणजे हे नंबर सुरू आहे समोर पण. 100x मायनस एक्स 99x. आता याची सबट्रॅक्शन बघा कशी येईल, 37 मायनस 37 आणि इथं काही 0.37, 0.73, म्हणजेच काय फक्त 37, म्हणजेच x इज इक्वल्स टू 37, हा 99 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, हा इकडे जाऊन डिवाइड होते. आणि एक्सची व्हॅल्यू काय पुट केली होती आपण, 0.37 बार इज इक्वल्स टू, डेसिमल फॉर्म काय आला, नाही रॅशनल फॉर्म काय आला, p/q चा 37/99. बघा थर्ड नंबर काय दिलेलं आहे, 3.17. ठीक आहे. लेट x इज इक्वल्स टू 3.17 बार. ठीक आहे. आता x इज इक्वल्स टू, जर बार काढून टाकला तर काय येईल, 3.1717 अप टू सो ऑन, आणि याला देते मी इक्वेशन नंबर 1 नाव देते. ठीक आहे.
द मल्टिप्लाय बाय काय किती वेळा करावं लागेल मल्टिप्लाय. आता इथं 2 डिजिट आहे म्हणजेच काय सांगितलेलं आहे मी 2 डिजिट असले म्हणजेच 100 मल्टिप्लाय बोथ द साइड बाय 100. ठीक आहे म्हणजेच 100 x इज इक्वल्स टू 3.1717 मल्टिप्लाय बाय 100. इथं डॉट 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 आहे तर 100 x इज इक्वल्स टू हा पॉईंट काय जाईल 2 डिजिट इकडे जाईल म्हणजे 3.17.17 अप टू सो. ठीक आहे याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. आता काय करायचं सबट्रॅक्ट. सेम प्रोसिजर आहे सर्व एक्झाम्पलला. सबट्रॅकिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 म्हणजेच काय 100x मायनस x इज इक्वल्स टू 317.17 मायनस 3.1710. याची काय करायची सबट्रॅक्शन करायची. 100x मायनस x 99x आणि याच्या सबट्रॅक्शन करा बघा 317.17 आणि 3.1717. ठीक आहे आता इथं काही 0 0 7 मायनस 3 4 1 3 म्हणजे काय ते 314 आणि हे पॉईंट नंतरचे जे 0 आहेत ते तर नाही घेतलं तरी काहीच फरक पडत नाही. x इज इक्वल्स टू 314/99. एक्सची व्हॅल्यू काय पुट केली होती आपण 3.17 बार. त्याचा p अपॉन क्यू क्यूचा फॉर्म कोणता आला 314/99. हे झालं आपलं आन्सर. बघा 4 नंबर काय दिलेला आहे 15.89. x इज इक्वल्स टू 15.89 बार म्हणजे x इज इक्वल्स टू 15.89 अप टू सो ऑन. याला देते मी इक्वेशन नंबर 1. तर बघा इथं 2 डिजिट आहे डेसिमल पॉईंट नंतर म्हणजेच मल्टिप्लाय बोथ द साइड बाय 100. ठीक आहे म्हणजेच काय येईल विकेट काय मिळेल आपल्याला 100x इज इक्वल्स टू 15.89 अप टू सो ऑन मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे तर काय येईल मग फायनल 100x जर याला 100ने मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट काय होईल 2 डिजिट राईट साईडला जाईल म्हणजे 1589.89 इक्वेशन नंबर 2. नंतर काय असते आपली स्टेप सबट्रॅकिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 म्हणजेच 100x मायनस x इज इक्वल्स टू 1589.89 मायनस एक्सची व्हॅल्यू काय 15.89. ठीक आहे त्याची 100x मायनस x 99x त्याचे आन्सर काय आहे 1589.89 15.89 सबट्रॅक्शन 0 0.9 मायनस 5 4 8 मायनस 1 7 5 1 कायला 1574. ठीक आहे आता हा एक 99 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे हा काय करायचा इकडे डिवाइड करायचा म्हणजेच काय येईल आपला आन्सर 15.89 बारचा p अपॉन क्यूचा फॉर्म काय आला 1574/99. बघा ह्या प्रॅक्टिस सेटचं लास्ट एक्झाम्पल 2.514 बार. लेट x इज इक्वल्स टू 2.514 हे काय केलं आपण डिनोट केलं. x इज इक्वल्स टू जर बार काढून टाकला तर काय येईल 514 काय होईल रिपीट होते इक्वेशन नंबर 1. आता बघा इथं डेसिमल पॉईंटच्या नंतर 3 डिजिट आहे म्हणजेच कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 1000ने म्हणजेच काय मल्टिप्लाय बोथ द साइड
बाय 1000. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 1000x इज इक्वल्स टू 2514 अप टू सो ऑन मल्टिप्लाय बाय 1000. म्हणजेच काय येईल 1000x इज इक्वल्स टू जर 1000ने मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट निघून जाईल 2514.514. ठीक आहे. याला काय द्यायचं अप टू सो ऑन इक्वेशन नंबर 2. सेम तीच प्रोसिजर सबट्रॅकिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजेच 1000x मायनस x इज इक्वल्स टू 2514.514 मायनस 2514. याची काय करायची सबट्रॅक्शन करायची. म्हणजे 1000x मायनस x 999x इज इक्वल्स टू याची सबट्रॅक्शन येते 2512x इज इक्वल्स टू आता 999 काय मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे इकडे जाऊन काय होईल डिवाइड. म्हणजेच 2.1514 बार इज इक्वल्स टू 2512 अपॉन 999. हे काय आपलं फायनल आन्सर. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये थँक्यू टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.